जय श्री माताजी. प्रकरण दुसरे, सहज योगात प्रवेश. डिसेंबर 1972 मध्ये दुकान बंद करण्याच्या मनस्थितीत असताना श्री माताजींच्या कार्यक्रमाची नवशक्तीमध्ये जाहिरात वाचनात आली. एका कॉलममध्ये ही जाहिरात आणि श्री माताजींचा लहानसा फोटो छापलेला होता. ही जाहिरात माझ्या वर्गातील एका बहिऱ्या मुलाने आणली होती. कारण आमच्या शाळेत बहिऱ्या मुलांना शिकविण्यासाठी रोजच्या बातम्या वाचण्याचा तास शाळेच्या वेळापत्रकामध्ये होता. मुलांनी कोणतीही बातमी वहीत पालकांकडून लिहून आणावयाची किंवा वर्तमानपत्र आणावयाचे. त्याप्रमाणे त्या मुलाने वर्गात नवशक्ती हे वर्तमानपत्र आणले. कारण त्याच्या मनात श्री माताजींच्या फोटोचे कुतूहल निर्माण झाले. या मुलाने हे वर्तमानपत्र मला दाखविले आणि खुणांच्या भाषेत मला विचारले की या बाई कोण? त्या देव आहेत का? कारण त्यांचा एक हात आशीर्वादाचा आणि दुसरा हात पुढे आहे. त्यावेळी मी म्हणालो, हो, त्या देवच आहेत. पण मग तो मुलगा म्हणाला, देव आहेत तर डोक्यावर देवी सारखा मुकुट आणि 4 हात कुठे आहेत? कारण त्याने लक्ष्मी, सरस्वती वगैरे देवींचे फोटो पाहिले होते. त्यांची तो तुलना करत होता. मग मी म्हटले, देवी नाहीत तर एक स्त्री आहेत. मग तो म्हणाला, मग हे हात असे का? डोक्यावरून पदर का? या प्रश्नांचे उत्तर त्या मुलाला देणे मला थोडेसे कठीण गेले. त्यानंतर मी त्याची समजूत घातली की या बाई सामान्य मानव पण नाहीत आणि देवी पण नाहीत, तर त्या संत आहेत. कारण मी वर्गात मुलांना तुकाराम, ज्ञानेश्वर वगैरे संतांच्या गोष्टी सांगितल्या होत्या. संत हे मानवाच्या वरच्या दर्जाचे आणि देवांपेक्षा कमी आहेत. त्यांना देवांची माहिती आहे. त्यांनी संसार करून देवाची प्राप्ती मिळवण्यासाठी ध्यान, देवाची प्रार्थना वगैरे केली आणि देवांना प्रसन्न करून घेतले. मग देवांनी सुद्धा त्यांना वेळोवेळी संकटाच्या वेळी मदत केली. उदाहरणार्थ संत जनाबाई, संत तुकाराम वगैरे वगैरे. त्यानंतर त्या मुलाची समजूत पटली आणि मी फळ्यावर बातमी लिहिली की या फोटोमध्ये श्री माताजी निर्मला देवी आहेत आणि त्यांचा आज भारतीय विद्याभवन येथे सत्कार आणि भाषण आहे. त्यानंतर मी स्वतः त्या बातमीचा अभ्यास केला. श्री माताजींचा फोटो पाहिला. फोटो खालील मजकूर वाचला. तो मजकूर असा होता की ईश्वर प्राप्तीसाठी कुंडलिनी जागृती करून घ्या. प्रवेश विनामूल्य. तसेच श्री माताजी निर्मला देवी या प्रथमच अमेरिकेत जाऊन सहजयोग प्रसार करून 3 महिने राहून आल्या होत्या. त्यामुळे श्री माताजींचा सत्कार त्यावेळच्या ट्रस्टी लोकांनी करावयाचे ठरविले होते आणि लोकांना जाहीर आमंत्रण होते. माझ्या मनात विचारांचे काहूर माजले आणि आपण या कार्यक्रमासाठी जावे का म्हणून विचार करू लागलो. कारण मी कुंडलिनी जागृतीबद्दल वाचले होते. ही गोष्ट फारच दुर्मिळ आहे आणि श्री माताजी ती सहजतेत प्राप्त करून देतात हे वाचून मला थोडेसे आश्चर्य वाटले. पण ही व्यक्ती कशी आहे, काय अनुभूती येते हे जाऊन तर पाहावे म्हणून संध्याकाळी जाण्याचा मी निश्चय केला. नवशक्तीतील बातमी मी माझ्या बरोबरच्या शिक्षकांना देखील दाखविली. त्यांनी पण ती बातमी वाचली आणि माझ्या बरोबर येण्याचे ठरविले. आम्ही दोघे भारतीय विद्याभवन येथे गेलो. कार्यक्रम सायंकाळी 6:30 वाजता होता. प्रवेश विनामूल्यच होता. आम्ही हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर थोड्याच वेळात श्री माताजी हॉलमध्ये आल्या. त्यावेळी श्री माताजी एकदम साध्याच वाटल्या. पांढरे पातळ नेसलेल्या,
डोक्यावरून पदर घेतलेल्या परमपूज्य श्री माताजी पाहून मनाला समाधान वाटले. त्यांचा साधेपणा माझ्या मनात बिंबला. कारण महाराज वगैरेचे वर्णन मी वाचले होते, त्यांचे शिष्यगण वगैरे. त्यानंतर श्री बीजी प्रधान यांनी परमपूज्य श्री माताजींची ओळख करून दिली आणि श्री चंदूबाई यांनी परमपूज्य श्री माताजींना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कारण परमपूज्य श्री माताजींनी अमेरिकेत जाऊन प्रथमच परदेशात सहजयोग स्थापन केला होता. केवढी मोठी गोष्ट होती ती. श्री माताजींनी 7-8 पानांचा एक चार्ट आणला होता आणि तो लहानशा बोर्डावर लावला होता. श्री माताजींनी ट्रस्टींचे आभार मानून तक्त्यावरील चित्रांबद्दल माहिती सांगण्यास सुरुवात केली. हातात एक काठी घेऊन परमपूज्य श्री माताजी तक्त्यावरील चित्रे समजावून सांगत होत्या. त्या चित्रात विशेष करून इडा, पिंगला, सुषुम्ना, 7 चक्रे, मेंदूची स्थिती, त्यातील केंद्रे यांची सविस्तर माहिती परमपूज्य श्री माताजी करून देत होत्या. मी थोडक्यात त्याची नक्कल करून घेतली. 3 दिवस हा कार्यक्रम झाला. मी 3ही दिवस गेलो. 3ऱ्या दिवशी कुंडलिनी जागृतीचा कार्यक्रम झाला, पण मी त्यात सहभागी झालो नव्हतो, कारण श्री माताजींनी स्वतंत्रता दिली होती. पण एकंदर कार्यक्रम पाहून मनात कुतूहल निर्माण झाले. काहीतरी मोठी गोष्ट आहे, पण ती एवढी सोपी कशी? यात संमोहन तर नसेल की काही दुसरा प्रकार आहे? परमपूज्य श्री माताजींची माहिती सांगणे, साधेपणा वगैरे गोष्ट पाहून मनाला पटत होते. त्यावेळी परमपूज्य श्री माताजींची सहज योगाची जाहिरात नव्हती. परमपूज्य श्री माताजींचा कार्यक्रम झाल्यावर श्री बीजी प्रधान, चीफ ट्रस्टी यांनी सांगितले होते की श्री माताजींचा कार्यक्रम हा विनामूल्य असल्याने मोफत हॉल जेथे मिळेल तेथे कार्यक्रम असेल. तरी आपण नवशक्ती दैनिक वर्तमानपत्रात त्याचा कार्यक्रम केव्हा आहे ते पहा. श्री बीजी प्रधान यांच्या सांगण्याप्रमाणे मी रोज नवशक्ती पाहू लागलो. नवशक्तीमध्ये तशी मोठी जाहिरात वगैरे नाही. लहानशा कॉलममध्ये दैनंदिन कार्यक्रमात एखादी ओळ श्री माताजींच्या कार्यक्रमाबद्दल असेल असे श्री प्रधानांनी सांगितल्यावरून मी रोज माझी शाळा सुटल्यावर दादरच्या सार्वजनिक वाचनालयात जाऊन परमपूज्य श्री माताजींच्या कार्यक्रमाबद्दल काही आहे का हे पाहण्यासाठी जाऊ लागलो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिना संपला, तरी सुद्धा जाहिरात काही मिळाली नाही. मी निराश झालो. आता बहुतेक श्री माताजींशी सहज योगाबद्दल आपला संपर्क येत नाही असे वाटू लागले. तरी मी धीर सोडला नाही आणि ठरविले की अजून थोडे दिवस प्रयत्न करूयात. आणि एक दिवस जाहिरात सापडली. दैनंदिन कार्यक्रमामध्ये लहानशा ओळीत लिहिले होते, परमपूज्य श्री माताजी निर्मला देवींचा कार्यक्रम आज संध्याकाळी भारतीय विद्या भवन, गीता हॉल येथे आहे. तितक्यात एक सहयोगी मला भेटले आणि त्यांनी मला श्री माताजींची कन्या सौ कल्पनाताई यांचा पत्ता दिला. मी संध्याकाळी सौ कल्पनाताईंकडेच गिरगावात गेलो आणि त्यांना विचारले, श्री माताजींचा कार्यक्रम कोठे आहे? त्यावेळी त्यांच्याकडून मला समजले की परमपूज्य श्री माताजी 3 महिने बडोदा, अहमदाबाद येथे गेल्या होत्या आणि आजच त्यांचा कार्यक्रम भारतीय विद्या भवन, गीता हॉल येथे आहे. तेव्हा तुम्ही लवकर जा, कारण कार्यक्रम सुरू झाला असेल. त्यावेळी संध्याकाळी 7 वाजले होते. मी तातडीने भारतीय विद्या भवन येथे पोहोचलो. श्री माताजी निर्मला देवींच्या दर्शनाने समाधान वाटले. श्री माताजी स्टेजवर बसल्या होत्या. मी मागील बाजूस खुर्च्या ठेवल्या होत्या तेथे जाऊन बसलो आणि निश्चय केला की आता सातत्य ठेवायचे.
कोणाचा तरी पत्ता घ्यावयाचा. परमपूज्य श्री माताजींचे भाषण ऐकले. त्यावेळी श्री माताजी म्हणायच्या, या तरी कुंडलिनी जागृती घ्या तरी, काय मजा आहे पहा तरी. पण मनातून वाटायचे की खरंच कुंडलिनी जागृती होते का, की दुसऱ्याच मोहिनी विद्या वगैरे हा काही प्रकार आहे. परंतु परमपूज्य श्री माताजींचे भाषण झाल्यावर श्री माताजींना लांबूनच नमस्कार करून कुंडलिनी जागृती न घेता घरी परत आलो. असे 15 दिवस गेले आणि नंतर एक दिवस कुंडलिनी जागृती घ्यावयाचा निश्चय केला. खाली जमिनीवर बसलो. परमपूज्य श्री माताजींचे भाषण झाल्यावर श्री माताजींच्या पायावर गेलो. श्री माताजींनी पाठीवर थोपटून कुंडलिनी जागृती केली आणि म्हणाल्या, आता तुमची कुंडलिनी जागृत झाली आहे, तेव्हा आता परत इकडे यावयाचे नाही, घरी ध्यानाला बसत जा. परंतु 15 दिवस श्री माताजींचे भाषण ऐकल्यावर त्यात श्री माताजी सांगत होत्या की हा सहज योग अनुभूतीचा आहे. तुम्हाला चैतन्य लहरी हातावर समजणार आणि कुंडलिनी जागृतीचेही समजणार. पण पहिल्या दिवशी मला काहीच समजले नाही. श्री बीजी प्रधान साहेबांनी मोफत रोज हॉल मिळविल्यामुळे भारतीय विद्याभवन येथे रोज संध्याकाळी परमपूज्य श्री माताजींचा कार्यक्रम असे. श्री माताजींना नमस्कार करून घरी आलो आणि 15 मिनिटे घरच्या देवांच्या तसबिरींसमोर दिवा लावून 2 हात समोर करून बसलो. पण काहीच जाणीव झाली नाही. परमपूज्य श्री माताजींनी फोटो घेण्यास सांगितले होते, पण वाटायचे की परमपूज्य श्री माताजी मानव आहेत. मानव देव असू शकतो का? अशा अनेक विचारांचे मनात काहूर माजले. अशा रीतीने 15 दिवस मी घरच्या देवांसमोर ध्यानाला बसलो, पण काहीच समजेना. तसे श्री माताजींनी एकदा सांगितल्यावर की तुमची कुंडलिनी जागृत झाली आहे, त्यानंतर श्री माताजींच्या पायावर कोणी जावयाचे नाही असा नियम होता. तरी मी ओळीने 7 दिवस श्री माताजींच्या पायावर गेलो. परमपूज्य श्री माताजी रोज मला विचारायच्या की तुम्ही रोज का माझ्या पायांवर येता? तुम्हाला सांगितले ना की तुमची कुंडलिनी जागृत झाली आहे. रोज मी काहीच न बोलता श्री माताजींना नमस्कार करून उठत असे. 7व्या दिवशी श्री माताजींनी मला बोलायला भाग पाडले. श्री माताजी म्हणाल्या की तुमची कुंडलिनी जागृत झाली. पण मी श्री माताजींना म्हणालो, श्री माताजी मला हे समजत नाही, चैतन्य लहरी हातावर जाणवत नाहीत, काय करू? श्री माताजी म्हणाल्या, तुम्ही घरी ध्यान करता का? मी म्हणालो, हो. कसे ध्यान करता? मी म्हणालो, आमच्या घरी श्री कृष्ण, गणपती, श्री दत्तात्रय आणि पितळी देव आहेत. त्यांच्या समोर मी हात करून दिवा लावून बसतो. श्री माताजी म्हणाल्या, कर्म माझे. अहो, ते देव नाहीत, मी कसे तुम्हाला समजावू? तुम्हाला चैतन्य लहरी समजल्या पाहिजेत ना? मी म्हणालो, हो. मग तुम्ही माझा चांगला फोटो घ्या, तो चांगला फ्रेम करा आणि त्याच्या समोर दिवा लावून ध्यानाला बसा. 2-3 दिवसांनी मला भेटा. मी म्हणालो, श्री माताजी मी आजच तुमचा फोटो घेतो. नंतर मी ताबडतोब फोटो घेतला. श्री माताजींना फोटो दाखविला आणि घरी दिवसातून 3 वेळा फोटो समोर दिवा लावून ध्यानाला बसू लागलो. 15 दिवसात मला हातावर चैतन्य लहरी जाणवू लागल्या. मग माझी उत्सुकता वाढू लागली. श्री माताजींनी देवांसमोर बसू नका असे का सांगितले? देवांच्या फोटोत चैतन्य लहरी आहेत का नाही? पण तेवढाच प्रश्न मनात ठेवून मी ध्यान करू लागलो. मी नियमाने परमपूज्य श्री माताजींच्या कार्यक्रमाला जाऊ लागलो. अशा रीतीने माझा सहज योगामध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश झाला. मी नियमाने परमपूज्य श्री माताजींच्या कार्यक्रमाला जाऊ लागलो. 1973
श्री माताजींकडे जाण्याची संधी. श्री माताजींनी कार्यक्रमाला प्रथमच 3 दिवस गेल्यावर श्री माताजींनी अमेरिकेहून काही तक्ते आणले होते. त्यावरून काही आकृत्या माझ्या कुवतीप्रमाणे काढल्या होत्या. तसेच श्री माताजी इडा, पिंगला, सुषुम्ना, 7 चक्रे, भवसागर चक्र, सहस्रार यांच्या आकृत्या काढीत असत. सुरुवातीला मला ते काहीच समजत नसे. श्री बीजी प्रधान त्यावेळी फळा, डस्टर, खडू, काठी वगैरे सर्व तयारी करीत असत. काही आकृत्या मी वहीमध्ये काढून घेतल्या होत्या. श्री माताजी सुद्धा दर खेपेला मेहनत घेऊन खडूने आकृत्या काढून त्यांचे स्पष्टीकरण करीत असत. मी या सर्व आकृत्यांची एक वही तयार केली. माझ्या कुवतीप्रमाणे त्यांना निरनिराळे रंग दिले. पण घाईघाईत काढलेल्या या आकृत्या बरोबर आहेत की नाही हे काहीच समजायला वाव नव्हता. मी श्री माताजींच्या कार्यक्रमाला जात असे तेव्हा ही वही नेहमी बरोबर बाळगीत असे. असाच खार येथे एक दिवस कार्यक्रमाला गेलो असताना श्री माताजींची भेट घेतली आणि श्री माताजींना ती वही दाखवली. मी श्री माताजींना म्हणालो, श्री माताजी, माझ्या कुवतीप्रमाणे मी ही वही बनवली आहे. ती बरोबर आहे का, की त्यात काही चुका आहेत ते जर पाहिले तर बरे होईल. श्री माताजींनी ती वही हातात घेतली आणि 5-10 मिनिटे पाहिली आणि श्री माताजी म्हणाल्या, वा, छानच आहे. हे तुम्ही कसे काढलेत? मी म्हणालो, श्री माताजी, आपण वेळोवेळी जे फळ्यावर काढतात ते पाहून मी हा एक प्रयत्न केला आहे. श्री माताजींनी प्रशस्ती केली आणि त्या म्हणाल्या, तुम्ही कोठे राहता? त्यावर मी म्हणालो, श्री माताजी, मी प्रभादेवीला राहतो. त्यावर त्या म्हणाल्या, मी पण प्रभादेवीलाच राहते. मग श्री माताजी म्हणाल्या, तुम्ही माझ्या घरी या. माझ्या घरचा पत्ता श्री बीजी प्रधान यांच्याकडून घ्या. हे श्री माताजी म्हणाल्यावर मला फारच आनंद झाला. श्री माताजींच्या घरी जायला मिळणार म्हणून मी आनंदात होतो. श्री बीजी प्रधान यांच्याकडे श्री माताजींचा पत्ता मागितला तेव्हा ते म्हणाले, मी असा श्री माताजींच्या घरचा पत्ता देत नाही. मी म्हणालो, श्री माताजींनीच मला सांगितले आहे की श्री बीजी प्रधान यांच्याकडून पत्ता घ्या. आपणाला जर खोटे वाटत असेल तर माझ्या बरोबर श्री माताजींकडे चला. त्यावर ते म्हणाले, नको, मी तुम्हाला पत्ता देतो. असे म्हणून त्यांनी श्री माताजींचा पत्ता मला दिला. मला फारच आनंद झाला. एक दिवस मी श्री माताजींच्या घरी प्रभादेवी येथे गेलो. श्री माताजींना पण फारच आनंद झाला. श्री माताजी मला म्हणाल्या, फडके, या. मी पुन्हा वही श्री माताजींना दाखविली. श्री माताजींना वही आवडली. त्या म्हणाल्या, तुम्ही चांगली चित्रे काढता. मी म्हणालो, श्री माताजी, माझ्याप्रमाणे मी या आकृत्या काढल्या आहेत. काही चुका श्री माताजींनी मला दाखविल्या आणि दुरुस्त केल्या. श्री माताजी म्हणाल्या, तुम्ही आता वरचेवर माझ्याकडे येत जा आणि हा सहजयोग काय आहे ते समजून घ्या. श्री माताजींनी नोकरी कुठे करता वगैरे चौकशी केली. मी श्री माताजींना म्हणालो, श्री माताजी, मी बहिऱ्या मुक्या मुलांच्या शाळेत शिक्षकाची नोकरी करतो. श्री माताजी म्हणाल्या, वा, छान. मग त्या मुलांना पण जागृती द्या म्हणजे त्यांची प्रगती व्हायला मदत होईल. अशा रीतीने श्री माताजींच्या घरी जाण्याची संधी मला मिळाली. मी जवळजवळ रोज संध्याकाळी श्री माताजींच्या घरी जाऊ लागलो. मला गुरुवार आणि रविवार 2 दिवस शाळेला सुट्टी असे. त्यामुळे मी गुरुवारी पण श्री माताजींकडे जाऊ लागलो आणि सहज योगाचा सखोल अभ्यास करू लागलो. जय श्री माताजी.